गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विजया, दादा झोपलाय अजून? नाही म्हणजे मी डोकावून पाहिलं तर एकदम गाढ झोपला होता. ओके ना? हो अगदी ओके. अरे सकाळी 6 वाजता उठला होता आणि मला म्हणाला की मला भूक लागल्यासारखी वाटते. मी त्याला म्हटलं भूक लागल्यासारखी वाटत नसेल, तुला खरंच लागली असेल भूक. अरे बापरे. मग काय नाही, दिली त्याला पपई कापून. सकाळी 6 वाजता पपई? अरे हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा काय चाललंय? पपई कसली? काही नाही हो नाना, मी हॉस्पिटलमध्ये गेले होते ना, तर तिथल्या डायटिशियननी मला भलं मोठं लेक्चर दिलं. म्हणजे आपण उठल्या उठल्या सकाळी चहा किंवा कॉफी पितो ना, तर तसं नाही करायचं म्हणे, ते चूक आहे. काहीतरी खायचं, म्हणजे चहा बिस्किट वगैरे असं नाही, फळं खायची किंवा शिरा पोहे उपमा असं खायचं काहीतरी. तुम्ही करत जा, आम्ही खाऊ. आणि मग त्याच्यानंतर तासाभराने चहा किंवा कॉफी जे काही हवं असेल ते घ्यायचं. अरे बापरे. म्हणजे आता आपल्याकडे सकाळचा पहिला चहा बंद का उद्यापासून? चालेल मला. सकाळी उठल्यावर पपई किंवा सफरचंद. बापरे, सकाळी उठल्यावर सफरचंद? क्यों? हजम नहीं हो रहा ना? करून बघूया ना चेंज आपण. म्हणजे कसं सकाळी असं यायचं ब्रश बिश करून आणि इथे असं हाक मारायची, अगं विजया, अगं मेघना, झालं का तुझं सफरचंद कापून? म्हणजे झाला का चहा? या चालीवर ट्राय करून बघायला हरकत नाही. पण काय आहे, आपण ना सवयींचे इतके गुलाम झालेले असतो की दुसरी एखादी चांगली जगण्याची पद्धत आहे हे आपण कन्सिडरच करत नाही. हो ना. साधी सकाळच्या चहाची सवय बदलण्याची कल्पना सुद्धा सहन होत नाही आपल्याला. म्हणजे काय मग बदलायची का सवय? काय का विजया? हा नाही, आज वटपौर्णिमा आहे, निमित्त आहे बदल घडवायला. काय रे, कुठे हरवलात तुम्ही दोघं? हो 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 काय हो, कशासाठी हो म्हणतोस ते कळतंय का? अरे काय झालंय का तुम्हाला? नाही, काय नाही नाना. बर बर बर. विजया, अमितच्या औषधांचं काय? हो, तर तो उठला ना की त्याला ब्रेकफास्ट देईन आणि त्याच्यानंतर मग औषधं म्हणजे बहुतांशी अशी विटॅमिन सप्लिमेंट्सच आहेत. खरं तर पुरेशी झोप आणि वेळेवर आणि योग्य तो आहार हे औषध आहे त्याच्यासाठी. आता तुम्हीच सांगा त्याला समजावून. चल बघूया तू उठला का ते. त्याला नाश्ता देतेस ना? हो हो. तो पण घेऊन चल. संजीवनी तिकडे त्याच्या फोनची वाट पाहत असेल, तिला प्रॉमिस केलंय मी. चल ये. आदित्य, आज वटपौर्णिमा. आजचा दिवस आपल्यासाठी काय आहे हे कदाचित नाही कळणार कोणाला. असली गोड दिसत होतीस तू त्या दिवशी.